या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। जे डीसीसी बँक लुटलेले आहेत, जे बाजार समिती लुटलेले आहेत, असे लोक जी प्रवेश करत आहेत त्यांना आमचा विरोध आहे। ते म्हणजे दिलीप माने। जो माणूस आपला पक्ष उभा करू देत नव्हता, मुंडक्यावर पाय देत होता, तोच माणसाला जर तुम्ही खांद्यावर घेत असाल तर पक्ष पुन्हा जिवंत राहणार नाही। ह्यांना घेण्याचं काही कारण नाही। त्यांचे स्वतःच्या जी संस्था आहेत वाचवण्यासाठी ते स्वतः बीजेपी मध्ये येत आहेत। विरोध आहे कारण पक्षातील तुम्ही कार्यकर्ते आहात, पक्षाविरोधातच आंदोलन करताय, काय वेळ आली ऐन दिवाळी? मी अर्जुन जाधव, भारतीय जनता पार्टी सोलापूर दक्षिण विधानसभेचा अध्यक्ष आहे। सध्या जी घडामोडी चालू आहे राजकीय, जे आम्ही सातत्याने आमचे कार्यकर्ते बूथ लेवल कार्यकर्ते काम करतात, घरोघरी जाऊन मन की बात असू द्या आणि प्रत्येक पक्षाचे विविध उपक्रम असू द्या, ते प्रत्येक कार्यकर्ते करतो। पण आता नव्याने जे पक्ष प्रवेश घेत आहेत, जे डीसीसी बँक लुटलेले आहेत, जे बाजार समिती लुटलेले आहेत, असे लोक जी प्रवेश करत आहेत त्यांना आमचा विरोध आहे। ते म्हणजे दिलीप माने। दिलीप माने यांचा आम्हाला त्यांचा धिक्कार असू दे आणि मी त्यांचा विरोध करतो, कारण की आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होत असेल तर आम्ही कार्यकर्त्यासाठी झडणारे आम्ही कार्यकर्ते आहेत आणि ह्याचा मी धिक्कार करतो आणि जाहीर निषेध करतो। दिलीप माने म्हणजे सहकार क्षेत्रातील एक नेते आहेत, माजी आमदार आहेत, मोठं शाळा असतील, बँका असतील, एक मोठं वलय आहे, म्हणजे आलं तर पक्षाची ताकद वाढणार आहे। पक्षाची ताकद राज्यात आहे, केंद्रात आहे आणि जिल्हा परिषद आहेत आणि महापालिकेमध्ये बी आहेत। ह्यांना घेण्याचं काही कारण नाही। त्यांचे स्वतःच्या जी संस्था आहेत वाचवण्यासाठी ते स्वतः बीजेपी मध्ये येत आहेत आणि त्यांना आमचा विरोध आहे आणि विरोध कायम राहणार आहे। कार्यकर्ते दक्षिणचा हा विषय आहे का एकंदरीत शहर जिल्हा पूर्ण शहर जिल्ह्याची ही परिस्थिती होत आहे की सर्व कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी विचारण्यात घेतले पाहिजे आणि ह्याचा पुरस्पू कार्यकर्त्यांच्या बापूंनी सांगितले का आंदोलन करायला, का तुम्ही स्वतःहून आंदोलन करत आहे? कार्यकर्त्याची भावना आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवत आहे की अशा लोकांना तुम्ही प्रवेश घेऊ नका आणि या संदर्भात जी बी लोक आहेत, इथले प्रस्थापित लोक आहेत, आपल्या पक्षातले, आमच्या अंतर्गत पक्षातले आहेत, काही पक्षामध्येच वाद लावत आहेत, अशा लोकांना आमचा विरोध असणार। सामान्य कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? काय वाटतं सामान्य कार्यकर्त्यांनी सतरंजी उचलायचे का आयुष्यामध्ये? भ्रष्ट नेत्यांना प्रवेश तर देऊच नाहीत। येणाऱ्या आता महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सध्याच्या ज्या कार्यकर्त्याच्या जोरावर सत्तेवर आहेत आणि सत्तेवर राहणारच आहे, ह्या येणाऱ्या भ्रष्ट माजी आमदार, सहकार क्षेत्रातील जेही असो, त्यांना प्रवेश देऊ नये एवढाच आम्ही मुख्यमंत्र्यांना, खास करून दक्षिणच्या संदर्भात हा विषय नाही सिटीच्या जिल्ह्याच्या सर्व संदर्भातच हा आंदोलन आहे। दक्षिण बापूंना म्हणजे एकंदरीत त्यांचं कुठेतरी वलय कमी होणार का ह्यांना प्रवेशामुळे? बापूची वलय कमी होणार नाही। बापूचं वलय जसं आहे तसं राहणारच आहे। बापूचं वलय कमी आंदोलन कोणीचे हे नाही, भ्रष्ट नेत्यांना देऊ नये एवढंच आपली हे आहे। काय वेळ आली आहे कारण तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे, कशामुळे विरोध करता? वेळ आली म्हणजे ज्याने आपला पक्ष दाबायचा प्रयत्न केला त्याच माणसाला जर पक्षात घेतलं तर पक्षाचे नुकसान होईल का फायदा होईल? जो माणूस आपला पक्ष उभा करू देत नव्हता, मुंडक्यावर पाय देत होता, तोच माणसाला जर तुम्ही खांद्यावर घेत असाल तर पक्ष पुन्हा जिवंत राहणार नाही असं राजकारण केल्यावर। म्हणून वरिष्ठांना आमची विनंती आहे, तुम्ही अशी माणसं घेऊ नका। कोण वरिष्ठ असेल त्यांना आमची विनंती आहे की अशी माणसं आपल्याला नको, नाहीतर पक्ष आपला ही बुडवायचे ते बुडू दिली पक्ष आपला, ही अशी आमची कळकळीची विनंती आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या।
अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.